हिंदुस्थानचा 80वा स्वातंत्र्य दिन चिरायू हो. 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिन. या स्वातंत्र्य दिनाच्या तमाम हिंदुस्थानींना हार्दिक शुभेच्छा. आपण गोऱ्या इंग्रजांना घालवले, पण आपल्यातीलच काही इंग्रज निर्माण झाले आहेत. राज्यघटनेने दिलेली सर्व स्वातंत्र्य आता देशद्रोही शिक्षेसाठी पात्र ठरविली जातात. भाषण स्वातंत्र्य असो, लेखन स्वातंत्र्य असो किंवा आणखीन कोणतेही स्वातंत्र्य आता देशद्रोही म्हणून शिक्षेसाठी पात्र ठरविले गेले आहे. एवढेच काय, पण ईडी, CBI, पोलीस रात्री अपरात्री केव्हाही कोणाच्याही घरात शिरतात. त्यांनी लाज, लज्जा, शरम खुंटीला टांगून ठेवल्याचे दिसते. इंग्रजांच्या काळात काठीला सोने बांधून जात होते. कोणाचेही हात लावण्याची हिंमत होत नव्हती. आता आमदार, खासदार यांना सोन्यापेक्षा चांगला बाजारभाव आला आहे. रात्रीच्या अंधारात 50 ते 100 करोडला विकले गेल्याचा सर्वात मोठा बाजारभाव महाराष्ट्रात फुटला आहे. गुवाहाटीच्या बाजारात प्रथमच एवढा मोठा लिलाव डील झाल्याचे समोर आले आहे. राजकारण्यांचे असले वर्तन पाहता इंग्रज बरे होते म्हणण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांनी पेपर फुटला म्हणून कारवाई करण्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन केले, तर त्यांना बेदम मारहाण झाली. ती मारहाण दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडूनही झाली नसून हिंदुस्थानात सरकारी लोकांनीच गुंडांना पाठवून मारहाण केल्याचे समोर आले आहे. आणि त्याचे व्हिडिओ फुटेज सुद्धा प्रसार माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. आपल्याच देशाच्या भविष्यावर आपलेच सरकार लाठीमार करते, तेव्हा मान शरमेने खाली जाते. पोलिसांच्या वेशातील गुंड हे मुलींना बेदम मारहाण करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. पुन्हा स्वातंत्र्य दिन साजरा करताना मनाला इतक्या वेदना होतात की आपले सरकार कर्झनशहासारखे आपल्या लोकांच्या बरोबर वागत असताना स्वातंत्र्य दिन तरी साजरा कसा करायचा. राजकारण्यांनी आपली जीभ बिलकुल सैल सोडू नये. मुले ही आपल्या देशाचे भविष्य असून त्यांना भरकटलेली आणि वाट चुकलेली मुले कधीही म्हणू नये. तसे त्यांना समजू नये, कारण त्यांच्यासाठीच तर आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. स्वातंत्र्य दिन साजरा करताना आणखीन एक शरमेची बाब म्हणजे आपल्या MIDC मधील, महाराष्ट्रातील MIDC मधील काही कंपन्या व्यवस्थित पायाभूत सुविधा मिळत नाही म्हणून बंद होण्याच्या मार्गावर आहेत. एखादी कंपनी बंद होणे म्हणजे 10-20 हजार लोकांच्या रोजगारावर, रोजीरोटीवर त्याचा थेट परिणाम होतो. अशा काही कंपन्या महाराष्ट्रातून बंद करून इतर राज्यांत किंवा इतर देशांत जाण्याच्या तयारीत आहेत. याचाच अर्थ उद्योगांना आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये चांगले स्थान नाही. ही स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून निदान चांगली बातमी नाही. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.